पहिला घास विराजने खाल्लेला आहे. आता आम्हाला सांगणार आहे चिकन कसं होतं. भारी हे ड्रोन ठेवा रे महिना गळत खाल्ले ना असा गावा गावा रे मटना घाल बघ बघ मटना घाल बघ चिकन कांदा टोमॅटो पाव ह्या फक्त बेलाच्या अडीतच भेटा शकता येवा. नमस्कार, मी अक्षय नेरुरकर, विरण बाजारपेठ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज रविवार आहे आणि आज आमची पार्टी आहे सड्यावर. तर त्यासाठी आम्ही सर्व तयारी करून आलो आहे वरती सड्यावर. आणि आता माझ्यासोबत आहेत गिरीश, दयू आणि विनय. तिघंजण मागे चालत आहेत ते, आणि बाकीचे सगळे पुढे गेले आहेत तयारी करण्यासाठी पार्टीची. आणि सांगायचं तुम्हाला म्हणजे कोरोनाचं प्रमाण आता कमी झालं आहे सिंधुदुर्गात, त्यामुळे सगळी दुकानं वगैरे ओपन झाली आहेत. तरी पण तुम्ही काळजी घ्या सर्वांची. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. आता आम्ही इथे सड्यावर आलो आहे. हा वेरलीचा सडा आहे. बेलाचेवाडीमधून आम्ही आलो आहे, बेलाचेवाडी गावातून नारायण मंदिराकडून आलो आहे. आणि या सड्यावर आता आमची पार्टी होणार आहे इथे. तर आम्ही तिथे आता माझे मित्र आहेत बाकीचे, ते कसे तिथे चिकन करणार आहेत, कशी मजा करणार आहेत, तुम्हाला सगळं तिथे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मिक्स करतो ना गाड्या अरुणाचल प्रदेश नाव हातून नाव काढलं लिंबू गोड ते लिंबू पेत ना ह्याला घेत कर लगेच लिंबू काय लगेच लगेच कसा कापतो आता लिंबू लिंबू कापलं घेत अरे ह्याचं काढ ह्या बरोबर काढ्या म्हणतात. अरे हो ते साला काढीच ना दाखव सगळा का साफ करू अरे हे आता एवढं काढलं आणि काय काढू ही शालपटा का सुरतला मटणामध्ये तुम्ही काय काय टाकलास? कोडी गम्याला घेतलं आणि त्याच्यात पेस्ट टाकली अशी दही टाकलं, दही कृष्णा दही आणि हा सूरज तो लिंबू पिळतोय. कृष्णा सूरज भाई इंग्लंडचा माणूस आहे. इंग्लंडचा आफ्रिके आटपारी लवकर, भूक लागली आम्हाला. काय नाही तेवढं बस झालं. काय तेवढं बस आपल्या सड्यात जायचं आहे पार्टीला. वाजले किती. शेतकऱ्यांनी इथे नांगरलेलं आहे संपूर्ण. इथे मस्त नजारा आहे. समोर डोंगर आहेत, पुढे तिकडे धनगरांची घरं आहेत. हा समोर गेट दिसतोय, हा कुंट्यांची बाग आहे. तिथे समोर गाडी दिसते. माझी गाडी घेऊन अजित आलाय. सकाळपासून मुसळधार पाऊस होता आणि मित्र माझ्या स्टुडिओमध्ये आलेले. त्यांनी ठरवलं आज पार्टी करूया म्हणून आम्ही इकडे आलो. दुपारपर्यंत पाऊसच होता, 12 वाजेपर्यंत. 12च्या नंतर आम्ही सर्व सामान घेतलं आणि इकडे आलो. आता या पार्टीच्या ठिकाणी आम्ही आलो आहे. ही बापू झोरेची इथे मांगर बांधलेला आहे, त्याचा शेत मांगर. त्यामध्ये आमची पार्टी असते. इथे बाकीचे मित्र पण आहेत आमचे. आता बघूया काय काय करतायत ते. बिनकामी माणूस आहे ते इथे बसलेले. आणि भाई ते कॅट घेऊन आलाय खेळायला. हे आमचे नटसम्राट आहेत ऐकाल्यातले.
आणि इथे बाकीचे मित्र सगळे तयारी करतायत. हा विराज, अजित, सूरज, प्रवीण, हा बाबू आणि तो सोनलो टकलो टाकल्याचो टकलो. कितपत झाला काय सांगतो? म्हणजे 3 वाजतले. हा प्रवीण गिरगावकर आपला राखणदार आहे. जागेवाले आहेत. बाबू हाय कर. हा बाबू माझा भाऊ. इथे मस्त पाऊस पडतोय आणि आमची पार्टी चालू आहे. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. चल फोनवर बोला. कमाल झाला रे छत्रीचा. एवढी उघडू नको छत्री. खय चाललास तुम्ही? हा फिरान यावा. जरा माळ बघून यावा मस्त वेगळी. मी नाही जा. बाबू आज मेनू काय काय? मटन आणि पाव. बस एवढाच. बस एवढं. भूताच्या वाड्यावरील पार्टी. भूताचा वाडा वेगळा. गरीबाच्या वाड्यावर. गरीबाचा वाडा नको. रस काढू. मटण टाकलं आतमध्ये. कांदा नसतं टमाटो टाकलं. एवढं टाकलं कांदा आणि टमाटो. तुम्ही काय करतास रे? मी आता सोलकढी बनवतोय. हा सोलकढी बनवतोय पण आम्ही कोकमा आणायला विसरलो. आता आम्ही सगळं चिकन मध्येच घालणार आहोत. गरीबाच्या वाड्यावरची पार्टी आहे. काय म्हणतं? ही पार्टी आहे गरीबाच्या वाड्यावरची. कोणचं वाडो यो? गरीबाचा वाडा आहे. बापू झोरे यांचा वाडा आहे. इथे रात्रीचे वाघ आणि सरपटणारी जनावर आणि डुकर बोकडा खायत मग त्याची. बोकडा त्याची आता ते तिकडे इकडे काय खायला नव्हतं त्यामुळे त्याने ते वडाच्या पाटला घेऊन गेला. आता तो 15-1 दिवसामध्ये येते. फळभाज्या वगैरे शेती करतात. इथे फळभाज्या वगैरे खूप ते पिकवतात. काकडी जबरदस्त. 1 नंबर काकडी जबरदस्त होते. कडावलीत गेले नाही की सगळ्यांची कडावली वालावल नाही. आता कडावली चांगले हे इकडे भरभीर घालायला येतात. हे आमचे भाई मानकर हे दशावतारात काम करतात आणि दशावतार आणि हे दशावतार मध्ये पावसाच्या टायमाला इकडे भर घालायला मटन पाव खायला येतो इथे जोड्याच्या मांगरावर. आणि आमचे जे कारागीर आहेत ते जरा काम करतात. त्यांचं शूटिंग जरा करा तिकडे. कारागीर आहेत धार काढतायत आडायला. आमचे प्रवीण गिरगावकर येऊ गेलो खय ते पडला की नाही तो. आणि वैभव जर आमचे आलेले आहेत त्यांना जरा विचारा काय काय करायचं. स्वागत करा त्यांचं टाळ्याच्या कडकडाचं स्वागत करा रे. मेंदू काय म्हणतो? समजो काय बाबूने आता गगनगिरी मसाला टाकलाय चिकन मध्ये.
हे कसलो मसालो हा? घरगुती मसाला. घरगुती मसालो. बाबू खूप झालो. तिखट फक्त करू नको, दही होईल पार्टी. आता मटण टाकतायत टोपात. फक्त सावतांच्याच घराकडे पडलो म्हणून सावतांच्याच घराकडे फक्त जरा बाकी किती किलो मटण अरे? 3.5 किलो मटणाची पार्टी चालली आहे इथे. मटण टाकतायत आता. पाऊस वत सगळा पाऊस लागतो. उपयोग काय बाबू आमचा मास्टर शेफ आहे. सगळं कांदा भजी वडापाव सगळं बाबू करतो. चहा पण करतो, चिकन पण करतो, सगळं करतो. तुझी या एवढं पाणी घालू पाहिजे. इथे मटण तयार होताना आपण बघू शकता. इथे लाल लाल मस्तपैकी कलर आलाय. थोड्या वेळाने टेस्ट पण बघणार आहोत त्याची. गिरीश नेरुरकर इथे खोबऱ्याचा रस काढतायत चिकन मध्ये टाकण्यासाठी. भाई मानकर म्हणतात की चिकन मध्ये खोबऱ्याचा रस टाकला तर चिकनला टेस्ट जरा अलग येते, मस्त येते. भाई मानकर म्हणजे आमचे कॅप्टन आहेत इकडचे. खलाशी म्हणतात त्यांना, खलाशी. पाऊस शिलो असतो तर वाईट नाचाक झाला असता. मी नाचले असते पावसाचा वाईट. काय म्हणतात? पाऊस जर आला असता ना तर वाईट जरा नाच दिखवला असता पोरांना. मुंबई म्हणजे मला काय माहितीच नाही ना. यांनी चोरले भले माझ्यावर दांडी. मी म्हटलं नवीनच. मी म्हटलं जाते गावात. म्हटलं मला नको म्हणते नोकरी. बरोबर. आता मी टेस्ट करून बघितली, ते मस्त झालंय. टेस्ट करायला मला दिलेलं बाबूने एक फोड. चिकन छान झालंय. आता तो खोबऱ्याचा रस आहे तो चिकन मध्ये टाकायचा आहे. परतच्या काळात आणि एकदा का मागे गाडी घेऊन येते का? आता काय काय काढतं? बस झालं ना. अरे पाऊस झालं. बस झालो काय काढतं? बस ना. बस झालं बस झालं. भात नाही पातळ नाही. बस झालं मुली. चल एक कढीलो का खाली उतरू. बाबूला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जेवण करायचा. बाबू मुंबईला असताना पण जेवण करायचा, त्याच्यामुळे त्याला एक्सपिरियन्स चांगला आहे. ITC हॉटेलमध्ये बाबू कुक होता. आता इथे आला. आता बाबूच्या ढाब्यामध्ये आहे. बाबूचा ढाबा. गरीबाचा वाडा. गरीबाचा वाडा. घोऱ्याची गोटली आणि मग मोटली बांधतो. आपलं माणूस ते साफसफाई करतायत. आता इथे जेवणाची ताटं वाढणार आहेत. पाणी सांगा तेव्हा पाणी तिकडे पहिला घास विराजने खाल्लेला आहे. आता आम्हाला सांगणार आहे चिकन कसं होतं. भारी ड्रोन ठेवा रे. महिना कळत खाल्ले ना असा. गावा रे मटणा घाल बघ बघ. मटणा घाल बघ. चिकन कांदा टोमॅटो पाव. ह्या फक्त बेलाच्या अडीतच भेटा शकता. येवा असा काहीतरी होय रे. तर त्याचा उपयोग हा. 100 रुपये घेऊन येऊ सांग. काय झालं? बोलता बघलं ना. फक्त 100. वैभव
तुम्हाला कसं वाटतंय चिकन? रुपये वसूल झाला की वाटा काहीतरी असं एवढा भारी झाला ना, तुम्ही फक्त बोटाची चाटीत राहतला काय रे. कोणची? दही वाडकर, सुंदर चिकन कसं वाटतंय? सुंदर सुंदर. इथे ह्या आमच्या पार्टीच्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आलात का? होय होय कसं वाटतंय चिकन? एकदम सुंदर आणि जागा पण सुंदर. आहे ना? संदीप भारी भारी. काय भारी? मटन मटन ना चिकन हा. आमका धगवशी जास्त खाणार नाही, पण 10 पाऊंड खाणार नाही जास्त. 10 बस झाले. खा तू, पोटभर खा बाळा, पोटभर खा. बाहेर कुठेतरी फिरताना काय करणार? मास्क घालणार ना तोंडात. हा, पावत घेऊन जा. पाव दाखव. गणेश तुला कसं वाटतं? चिकन कसं केलंय बाबूने? सुंदर. हा, बाबू घेताना जेवण करू काय? येता बारशाची पार्टी घेऊची. सूरज हा माझा भाऊ आहे. हा लहान भाऊ, हा माझा लहान भाऊ आहे. हा बघूया काय सांगतोय ते. दिसत नाहीये. हा जादूगार, जादूगार सूरज. काय गाड्या घेतले नसते. जेवण करत आहे आपलं, त्याच्यामुळे जास्त पाव घेतले ना. बाबू तूच केलेला चिकन ना, तुका काय विचारू शकत नाही कसा झाला आता म्हणून. आता विचारू नको, कारण भूक लागली आहे आमका. काय करतो बघूया त्यानंतर ते एका खा पहिली. भाई तुला कसं वाटतंय चिकन? चिकन मस्त झालेलं आहे आणि जरा पाव जरा पातळ अधिक जाणार आहे. तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नका. बस ना तू. आणि जरा ते मला जरा बरं वाटलं. पोरगे बिरगे असल्यामुळे जरा छान वाटलं. आणि दही आमचा या सड्यावर आल्यामुळे आम्हाला अति छान वाटलं. आनंद आला. आणि जरा आमचा हा गिरीश काम करतोय त्यामुळे अति आनंद होतोय आम्हाला. म्हणजे चांगलं आहे. विनय चिकन कसा? चिकन एकदम भारी झालेला असा. आमचं बाबू हे चिकन करण्यात मास्टर आहे. आणि हे उत्तम काकांचे मोठे सुपुत्र अजित. बोलणार नाही ते खायचं पडलेलं आहे. भूक लागलेली आहे आता. हा, तरी चिकन अजून कमीच घेतलं ना. चिकन कमी घेतो सगळं एकच केलेलं आहे चिकन, आणि तरी पण त्याने वाटीत वेगळं घेतलंय त्या द्रोण मध्ये आणि पत्रावळीत वेगळं घेतलंय. हा असं आहे काय? ओके ओके. गिरीश बस तू. हा आपला गिरीश आहे, वाढतोय सगळ्यांना. बोल बोल बोल. गिरीशला फोन आलाय पण तो वाढण्याच्या नादात आहे, त्याच्यामुळे तो फोन उचलत नाहीये. आणि ह्याचं तर काय बोलाकच नको. भाई भाई आहे कोण? तर मी पण आता जरा टेस्ट करतो, नंतर आपण परत भेटू. आम्ही आता खाली चाललो आहे. पार्टी आमची संपलेली आहे. आम्ही बराच वेळ बसलेलो आपल्याच्या मांगरामध्ये. हे आमचे पाव आम्ही घरी नेत आहोत. थोडेसे पाव राहिलेले ते आता घरी नेतोय. बाकी बाई काय सांगतं? हा आणि आता इथे पाऊस येणार आहे, त्यामुळे आम्ही लवकरच घरी चाललोय. बाय 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 बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा आणि कोरोनापासून सावध राहा.